दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कधी विलिनीकरण तर कधी अंतर्गत नाराजीचा सूर अशा चर्चांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलाय। अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखीनच उधाण आलं। या वेगवान घडामोडी घडत असतानाच आता रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय आणि या दाव्यानंतर पुन्हा एकदा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही तर महायुतीमध्ये भूकंप झाला। 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपामधून लढणार असा दावा रोहित पवार यांनी केला। यामध्ये काही आमदारांची थेट नावं त्यांनी घेतली। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं। तेव्हा आता हा दावा कितपत खरा आहे? खरंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी फोडून भाजपात प्रवेश करणार का आणि निवडणूक लढणार का? पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। राष्ट्रवादीचा अंतर्गत नाराजीचा सूर तेव्हापासून आला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमधून पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी वगळलं। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवारांनी या दोन ज्येष्ठ नेत्यांसोबतच छगन भुजबळांचाही उल्लेख केला नव्हता। या संदर्भात सारवासारव करत याच पत्रातील पुढील पानांवर तटकरे आणि पटेल यांचं नाव होतं असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीकडून देण्यात आलं। मात्र आता पटेल आणि तटकरेंसंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी एक मोठं भाकीत केलं। 22 आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भारतीय जनता पक्षातून लढणार असा सनसनाटी दावा रोहित पवारांनी केला। भाजपा प्रवेश कधी करायचा हे ठरणं बाकी असल्याचं पुण्यातील पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते। पुढे ते असंही म्हणाले, ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्याबद्दल मोघम बोलून चालत नाही, जे आहे ते आहे। भाजपामधून ते लढणार आहेत, फक्त प्रक्रिया फास्ट झाली। 2029च्या निवडणुकांपूर्वी होणं अपेक्षित होतं, कारण आताच प्रवेश झाला तर पुन्हा निवडणूक लागेल असं रोहित पवार म्हणाले। एवढंच नाही तर त्यांनी एका आमदाराचं थेट नावच घेतलं। मावळचे आमदार सुनील शेळके भाजपामधूनच लढणार आहेत असा मोठा दावा त्यांनी केला। इतकंच काय तर त्यांनी फक्त अजितदादांच्या राष्ट्रवादीवर निशाणा नाही लावला तर शिंदेंच्या शिवसेनेवरही लावला। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपाच्या गळाला लागलेत असा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केला। बरं, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर शरद पवारांना भेटायला सुनील तटकरे त्यांच्या घरी गेल्याच्या मुद्द्यावरून खोचक विधानही केलं। त्याचं झालं असं होतं की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल रात्री शरद पवार यांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र शरद पवारांसोबतची भेट ही केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं आणि यावरूनच तटकरेंना कदाचित सिल्वर ओकचा चहा आवडत असेल असा खोचक टोलाही रोहित पवारांनी लावला। पण हे झालं रोहित पवारांनी केलेल्या दाव्याबद्दल। पण दावा खरंच खरा आहे का याचा शोध घ्यायला गेलं तर रोहित पवारांच्या या मोठ्या दाव्यावरती सुनील तटकरेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत विषयच संपून टाकला। यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंनी रोहित पवारांच्या मताला मी किंमत देत नाही असं म्हटलं आणि रोहित पवारांचा दावा खोडून काढत एका वाक्यात उत्तर देत त्यांनी हा विषय संपवला। रोहित पवारांच्या वक्तव्यावरती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। शेळके म्हणाले की काही महिन्यांपासून पाहत असाल रोहित पवार खोटं बोलत आहेत, ते खोटं बोलून जनतेला फसवत आहे। आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी रोहित पवार वेगवेगळी वक्तव्य करतात असं म्हणत सुनील शेळकेंनी देखील हा विषय संपवला। मात्र हे बोलत असताना त्यांनी वेगळाच खुलासा केला। बारामतीची पोटनिवडणूक झाली, त्यात काँग्रेसचा उमेदवार असावा असा हट्ट धरला होता, ते आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं का? 2029ला रोहित पवार काँग्रेस पक्षाकडून बारामतीत उभा राहण्याचा प्लॅन करत आहेत, ते आम्हाला माहिती आहे, पण हे आम्ही बोलून दाखवत नाही असं म्हणत त्यांनी रोहित पवार काँग्रेस पक्षाकडून बारामतीत 2029ची विधानसभा लढणार असा दावा केला। त्याचबरोबर रोहित पवार वक्तव्य करून पक्षामध्ये चलबिचल करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याचा काहीही फरक पडणार नाही असंही शेळकेंनी म्हटलं आणि रोहित पवारांचा दावा खोडून काढला।
तर दुसरीकडे आमच्या पक्षाबाबत कुणीही भविष्यकाराने भविष्यवाणी करायची गरज नाही. आपल्या पक्षात काय चाललं आहे ते बघा. सुनेत्रा पवारांची साथ सोडणार नाही, आम्ही अजितदादांना मानणारे आहोत, असं वक्तव्य आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवार यांच्या विधानावर पलटवार केला. मीडियात बातम्या पेरल्या जात आहेत, तटकरे पटेल नाराज नाही. तटकरे पटेल नाराज असतील तर त्यांनी बोलून दाखवावं. आसाम गुवाहाटीला सुनेत्रा वहिनींसोबत एकत्र होते, त्यामुळे नाराजीचं कारणच नाही. सुनेत्रा पवारांनी एक पोस्ट करून सांगितलं आहे, मुख्यमंत्रीही आमच्या आमदारांना व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. महायुतीचा आकडा 234 वरून 240 वर पोहोचला. त्यांच्याकडे जागा नसेल तर आम्ही त्यांच्या पक्षातल्या लोकांना आमच्याकडे घेऊ, असा टोला लगावत रोहित पवारांचं भविष्य एक दिवस खोटं ठरेल असा दावा अनिल पाटील यांनी केला. यानंतर राहिला प्रश्न, राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार का? तर यावरही एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार आम्ही फोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुरुवातीला असुरक्षितता होती, पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काम करतायत, त्यामुळे दृढता दिसेलच. महिना 2 महिन्यात पक्ष स्थिर स्थावर होईल. त्यांच्या पक्षातील कुणालाही आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही, राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, पण त्यांच्या पक्षाला जी मदत लागेल ती करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. एकंदरीतच काय तर रोहित पवार हे पुराव्याअभावी बोलतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी रोहित पवार वेगवेगळी वक्तव्य करत असतात. त्यांचे सगळे दावे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीने खोडून काढलेत, पुसून टाकलेत आणि फेटाळूनही लावलेत. तेव्हा आता या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.